तर जो काही थ्री फेज इंडक्शन मोटरचा टॉर्क आहे हा 3 पॅरामीटरवर डिपेंड असतो. पहिला आहे टार्क ऑफ रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड म्हणजेच RMF. दुसरा जो आहे रोटर करंट पर फेज अंडर रनिंग कंडिशन म्हणजेच I2R. आणि तिसरा आहे रोटर पॉवर फॅक्टर अंडर रनिंग कंडिशन म्हणजे cos ∅2R. म्हणजे आपण हे बघितलं होतं प्रिव्हियस लेक्चरला की टॉर्क डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्लक्स इंटू I2R इंटू cos ∅2R. याला आपण म्हटलं इक्वेशन 1 म्हटलं. अकॉर्डिंग टू ट्रान्सफॉर्मेशन रेशो काय आहे की E2/E1. तर या ठिकाणी आपण घेतलेलं आहे E2 म्हणजे रोटरचा इंड्यूस EMF, E1 म्हणजे स्टेटरचा इंड्यूस EMF. पुढे जर आपण बघितलं की स्टेटरचा इंड्यूस EMF म्हणजे स्टेटर व्होल्टेज वरतीच रोटरचा इंड्यूस EMF डिपेंड आहे. जसं आपण पाहतो ट्रान्सफॉर्मर मध्ये प्रायमरीचं व्होल्टेज वाढलं त्याप्रमाणे सेकंडरीचं पण आउटपुट वाढतं. म्हणजे E1 डायरेक्टली प्रोपोर्शनल टू E2. म्हणजे ह्या ठिकाणी काय E1 आणि E2 हे प्रोपोर्शनल कशामुळे एका दोन्हीमध्ये एअर गॅप कॉमन आहे. आणि एअर गॅप मध्ये काय रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड आहे. म्हणजे E1 डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ∅ इंटू E2. त्यानंतर आपण बघितलं रोटर करंटचा रनिंग कंडिशनचा फॉर्म्युला SE2/स्क्वेअर रूट मध्ये R2² प्लस ठीक आहे. पुढे त्याला आपण इक्वेशन 3 म्हटलं. त्यानंतर इक्वेशन 4 काय घेतलं आपण पॉवर फॅक्टर आणि रनिंग कंडिशन घेतला आपण. आणि त्या तिन्ही आपण इक्वेशन मध्ये व्हॅल्यू टाकल्यात. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला भेटले हे इक्वेशन भेटले SE2² R2 प्लस SX2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर ह्या ठिकाणी डायरेक्टली प्रोपोर्शनल असल्यामुळे आपण कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी अज्युम केलेला आहे. तो आहे के. मी सांगितलं होतं के ची व्हॅल्यू किती आहे 3/2πNS. तर टॉर्क इज इक्वल टू आपण के ची व्हॅल्यू टाकल्यानंतर आपण हे भेटलं. तर हे जे इक्वेशन आहे थ्री फेज इंडक्शन मोटरचं रनिंग कंडिशनचं आहे. तर आपण हे बघितलं होतं. म्हणजे काय हे जे इक्वेशन आहे KSE2² R2/R2² प्लस SX2 ब्रॅकेटचा स्क्वेअर न्यूटन मीटर. दिस इज द इक्वेशन ऑफ टॉर्क अंडर रनिंग कंडिशन. म्हणजे हा रनिंग कंडिशनचा टॉर्क आहे. पुढे स्टार्टिंग टॉर्क ऑफ थ्री फेज इंडक्शन मोटर. जनरली स्टार्टिंग टॉर्क हा रिप्रेझेंट केला जातो TST ने आणि हा मेजर केला जातो न्यूटन मीटर मध्ये. आणि आपल्याला माहिती आता की वी नो द टॉर्क इक्वेशन अंडर रनिंग कंडिशन. टॉर्क इक्वेशन काय आहे रनिंग कंडिशनचं टॉर्क इज इक्वल टू KSE2² R2/R2² प्लस SX2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे रनिंग कंडिशनचं टॉर्क इक्वेशन आहे. आता स्टँड स्टील म्हणजे स्टार्टिंग कंडिशन. त्यावेळेस सर्वांना माहिती आहे स्पीड 0 असतो त्यामुळे स्लिप किती असते 1. म्हणजे इक्वेशन 1 बिकम्स आपण पुन्हा म्हटलं इक्वेशन 1 मध्ये स्लिपची व्हॅल्यू 1 टाकली आपण तर आपल्याला भेटला TST इज इक्वल टू KE2² R2/R2² प्लस X2² न्यूटन मीटर. हा झाला स्टार्टिंग टॉर्कचं एक्सप्रेशन झालं. हे का या ठिकाणी येस नाही तर येस स्टँड स्टीलला 1 असते कारण स्पीड 0 आहे. सर्वांना माहिती स्लिपचा फॉर्म्युला NS मायनस N/NS. स्टँड स्टीलला म्हणजे स्टार्टिंगला स्पीड किती असतं 0. म्हणजे काय आलं NS मायनस 0/NS. स्लिप आली त्या ठिकाणी 1 आली म्हणून त्या ठिकाणी आपण म्हटलेलं आहे की स्लिपची व्हॅल्यू 1. पुढे कंडिशन फॉर मॅक्झिमम टॉर्क. मी सर्वांना सांगितलं होतं की नोटबुक घेऊन बघा म्हणजे तुम्हाला समजेल. कंडिशन फॉर मॅक्झिमम टॉर्क इन थ्री फेज इंडक्शन मोटर. इंडक्शन मोटर मध्ये मॅक्झिमम टॉर्क कधी तयार होतो त्याची कंडिशन कोणती आहे ती कंडिशन आपल्याला पाहिजे आहे. तर कंडिशन फॉर मॅक्झिमम टॉर्क म्हणजे काय Tmax कधी तयार होतो तो त्याची कंडिशन कोणती इंडक्शन मोटर तिथे पाहतो आपण. मॅक्झिमम टॉर्क विल बी प्रोड्यूस अंडर रनिंग कंडिशन. सर्वांना माहिती आहे मॅक्झिमम टॉर्क कधी तयार होईल रनिंग कंडिशन मध्ये होईल. हेन्स वी हॅव टू डिटरमाइन ऍट विच कंडिशन. म्हणजे आपल्याला फाइंड करायचे की अशी कोणती कंडिशन आहे रनिंग कंडिशन मधली ज्यावेळेस मॅक्झिमम टॉर्क विल बी प्रोड्यूसेस. पहा सर्वांनी समजून घ्या मॅक्झिमम टॉर्क विल बी प्रोड्यूस अंडर रनिंग कंडिशन म्हणजे रनिंग कंडिशन मध्येच मॅक्झिमम टॉर्क हा थ्री फेज इंडक्शन मोटर तयार करते. त्यानंतर पुढे आपल्याला डिटरमाइन करायचंय की अशी कोणती कंडिशन आहे रनिंग कंडिशन मधली. रनिंग कंडिशन मध्ये असा कोणता पॉइंट आहे असा कोणता लोकेशन आहे मॅक्झिमम तयार होतोय म्हणजे Tmax ची आपल्याला कंडिशन काढायची. पहा त्यासाठी आपल्याला
जो काय टॉर्क आहे हा कंटिन्युअसली आपला वाढत कमी होत असतो, म्हणून आपण याला डिफरन्शिएट करणार आहे टॉर्क विथ अंडर काय टॉर्क आहे कंडिशनचा तो आपण डिफरन्शिएट करणार आहोत विथ रिस्पेक्ट टू स्लिप. आपण dt on ds is equal to 0 म्हणजेच डिफरन्शिएटिंग विथ टॉर्क विथ रिस्पेक्ट टू स्लिप dt upon ds is equal to 0. कारण काय होतंय की सर्वांना माहिती आहे स्टँड स्टिल पासून रनिंग पर्यंत स्लिप काय होते 1 पासून कमी कमी होत जाते. म्हणजे स्टँड स्टिलला स्लिप किती आहे 1 आहे. जसं स्पीड वाढेल तसा स्लिप काय होईल 0.9 0.8 0.7 कमी कमी होत जाते. ओके, म्हणजे आपल्याला ती कंडिशन माहिती पाहिजे की स्लिप या ठिकाणी व्हेरिएबल आहे आणि त्याच्या अकॉर्डिंगली टॉर्क चेंज होतो. म्हणजे आपल्याला माहिती आहे टॉर्क इक्वेशन अंडर रनिंग कंडिशनचं काय आहे, टॉर्क इज इक्वल टू KS E2 स्क्वेअर R2 डिवाइडेड बाय R2. ठीक आहे, पुढे डेरिव्हेटिव्ह रूल वापरू आपण U अपॉन V रूल ऑफ U. सर आवाज कट होतोय तुमचा. ठीक आहे, टॉर्क इक्वेशन अंडर रनिंग कंडिशन सर्वांना माहिती आहे आपल्याला. तर काय आहे ते KS E2 स्क्वेअर R2 अपॉन R2 स्क्वेअर प्लस SX2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर ह्या ठिकाणी आपण डेरिव्हेटिव्हचा रूल वापरणार आहे U अपॉन V चा. म्हणजे सर्वांना माहिती आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ U विथ रिस्पेक्ट टू V काय आहे V इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ U अपॉन dt मायनस U इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ V विथ रिस्पेक्ट टू dt अपॉन V. आता ह्या ठिकाणी फॉर्म्युलेचा आहे आपण अजून करणार आहोत U जो डेरिव्हेटिव्ह आहे पहा हे डेरिव्हेटिव्ह आपण काय करणार आहे U अजून करणार आहे आणि ही क्वांटिटी आणि ही क्वांटिटी आपण काय करणार आहे V अजून करणार आहोत. ठीक आहे, म्हणजे ह्या ठिकाणी स्लिप न्यूमरेटरला पण आहे आणि डिनॉमिनेटरला पण आहे. म्हणजे ह्या ठिकाणी हा जो काही फॉर्मॅट आहे हा डेरिव्हेटिव्हचा U अपॉन V आहे आणि तो आपण घेतो म्हणजे काय V इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ U इंटू dt मायनस U इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ V अपॉन dt अपॉन V स्क्वेअर. म्हणजे ह्या केसमध्ये पहा U काय आहे KS E2 स्क्वेअर R2 आणि V काय आहे R2 स्क्वेअर प्लस ब्रॅकेटमध्ये SX2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. सर्वांनी नोटबुक घेऊन बसायचंय कारण ही सिम्प्लिफाय करावं लागते आपल्याला. पुढे हा फॉर्मॅट जो आहे U अपॉन V चा तो आपण पाहणार आहोत. काय येतोय तो की V डिनॉमिनेटरची क्वांटिटी पहा काय आहे V R2 स्क्वेअर प्लस SX2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ U विथ रिस्पेक्ट टू dt. या ठिकाणी काय आहे ds आहे व्हेरिएबल काय आपला ds आहे. म्हणजे U काय आहे KS E2 स्क्वेअर. ठीक आहे, तर पहा या ठिकाणी नोटबुक सर्वांनी घेतली असेलच. तर ह्या ठिकाणी पहा आपण आता ज्या व्हॅल्यू आहेत U आणि V च्या या फॉर्मॅटमध्ये टाकतोय. पहा U आपण V च्या रूल म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ U विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल आपला आहे ds. पुढे मायनस बरी साइन काय आहे मायनस काय इथं U काय आहे KS E2 स्क्वेअर R2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ V काय आहे R2 स्क्वेअर प्लस SX2 ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन ds आणि डिवाइड बाय काय इथं V स्क्वेअर. या ठिकाणी आपण V स्क्वेअर ची व्हॅल्यू लिहून घेतलेली आहे काय R2 स्क्वेअर प्लस SX2 चा स्क्वेअर आणि होल ब्रॅकेटचा स्क्वेअर घेतला आपण. ठीक आहे, सिम्प्लिफाय करूया आपण. R2 स्क्वेअर प्लस SX2 स्क्वेअर हा ऍज इट इज राहील. डेरिव्हेटिव्ह काय येईल विथ रिस्पेक्ट टू S. या ठिकाणी पहा S चं डेरिव्हेटिव्ह घ्यायचंय बाकी काय आहे सगळे म्हणजे S चं डेरिव्हेटिव्ह 1 येणार आहे म्हणजे K E2 स्क्वेअर R2 आलेलं आहे. ओके, मायनस
के एस ई टू स्क्वेअर आर टू म्हणजे हा जो काय आहे यू ऍज इट इज राहील आणि आर टू स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येईल 0. एस एक्स टू चा स्क्वेअर म्हणजे या ठिकाणी पहा एस स्क्वेअर आणि एक्स टू चा स्क्वेअर आहे. तर या ठिकाणी पहा काय आलेलं आहे आपण पाहूया एस एक्स टू चा स्क्वेअर म्हणजेच त्याचं काय येते ट्वाइस एस इंटू म्हणजे कसला स्क्वेअर ट्वाइस एस एक्स टू चा स्क्वेअर आलेला आहे या ठिकाणी. ओके या ठिकाणी आर टू स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 0 मग राहिला कोणता एस एक्स टू ब्रॅकेटचा स्क्वेअर याचं डेरिव्हेटिव्ह काय आहे पाहिजे सर्वांनी मी ऍड करतो वाटलं तर तो ह्या ठिकाणी असा घ्यायचा आहे हा असा आहे एस एक्स टू आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे तो. ठीक आहे म्हणजे तो काय आलेला आहे सिम्पल केल्यानंतर एस स्क्वेअर इंटू एक्स टू स्क्वेअर आलेला आहे. ओके आता आपल्याला एक्स टू स्क्वेअर काय या ठिकाणी कॉन्स्टंट आहे म्हणजे आपल्याला फक्त डेरिव्हेटिव्ह कसला पाहिजे एस स्क्वेअरचं पाहिजे ते काय आलेलं आहे ट्वाइस एस आलेलं आहे. सर्वांना माहिती आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ जो डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे एक्स रेस टू एन काय येतो एक्स रेस टू एन एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. आता ह्या ठिकाणी आपली टर्म कोणती आहे एक्स स्क्वेअर आहे म्हणजे याला कम्पेअर केला एन किती आहे या ठिकाणी एन 2 आहे म्हणजे इथं एन 2 आपला काय इथं एस स्क्वेअर सॉरी इथं एस स्क्वेअर हा जो आहे एस आहे एस स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय आलेलं आहे ट्वाइस एस रेस टू एन मायनस 1 म्हणजे 2 मायनस 1 म्हणजे किती आला ट्वाइस एस आलेला आहे. ओके म्हणजे या आला ट्वाइस एस मग हा एक्स टू स्क्वेअर परत घेतला आपण इथे पहा एक्स टू स्क्वेअर हे आलं आपलं कसलं याच एस एक्स टू ब्रॅकेट स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह आले हे. तर पहा या ठिकाणी ट्वाइस एस एक्स टू चा स्क्वेअर म्हणजे काय झालं ट्वाइस एस इंटू एक्स टू स्क्वेअर आलेला आहे. आता इज इक्वल टू काय घेतलं आपण 0 घेतलेले म्हणजे हा जो काय डिनॉमिनेटर आहे पूर्ण व्ही स्क्वेअर हा इकडे गेल्यानंतर काय होईल 0 होईल. ओके म्हणजे ही जी साईड आहे मायनस ची काढली ही आपण काय केली राईट साईडला शिफ्ट केलेली काय आलंय के एस ई टू स्क्वेअर आर टू इंटू ट्वाइस एस एक्स टू स्क्वेअर आलेला आहे. ठीक आहे पुढे आता या ठिकाणी पहा सर्वांनी बोथ साईडला पहा इकडे की आहे इकडे की आहे कॅन्सल होईल ई टू स्क्वेअर कॅन्सल होईल आर टू सुद्धा कॅन्सल होईल. ओके म्हणजे इथे काय आलेलं आहे या ब्रॅकेट मध्ये फक्त एस राहिलाय पहा काय राहिलाय एस म्हणजे हा एस आणि 2s काय आला 2s स्क्वेअर आलाय इंटू एक्स टू स्क्वेअर आलेला आहे हा आणि या ठिकाणी काय आलंय हे पूर्ण कॅन्सल झाल्यामुळं आर टू स्क्वेअर प्लस एक्स एक्स स्क्वेअर आणि एक्स टू चा स्क्वेअर आलेला आहे. म्हणजे पुढे आर टू स्क्वेअर जी काय ही साईड आहे ती आपण लेफ्ट साईडला घेऊया म्हणजे मायनस ट्वाइस एस स्क्वेअर एक्स टू आलेला आहे. ओके प्लस काय आलेलं आहे एस स्क्वेअर एक्स टू आलेला आहे. तर ह्या ठिकाणी पहा हा पूर्ण पार्ट आपण लेफ्ट साईडला शिफ्ट केलेला आहे. ओके इथे किती आहे -2 एस स्क्वेअर एक्स टू स्क्वेअर इथे किती आहे एस स्क्वेअर एक्स टू स्क्वेअर म्हणजे इथे काय राहिलाय -2 मधून +1 गेलाय काय राहिलाय मायनस एस स्क्वेअर एक्स टू स्क्वेअर राहिला इक्वल टू 0 म्हणजे आर आलेला आहे किती इक्वल टू R2 किती आलेला आहे एस स्क्वेअर इंटू एक्स टू स्क्वेअर म्हणजे या फॉर्म्युल्यावरून एस ची व्हॅल्यू निघली किती निघली एस स्क्वेअर इज इक्वल टू R2 स्क्वेअर अपॉन एक्स टू स्क्वेअर निघलेली आहे. त्या दोन्ही साईड तर स्क्वेअर रूट घेतलं तर एस ची व्हॅल्यू भेटली आपल्याला R2
अपॉन x2 म्हणजे ही अशी कंडिशन आहे रनिंग कंडिशन मध्ये ज्यावेळेस रोटरचा रेजिस्टन्स आणि रोटर काय येईल इक्वल येईल. रोटरचा रेजिस्टन्स आणि रोटरचा रिॲक्टन्स इक्वल येईल त्यावेळेस काय होईल की स्लिप मॅक्झिमम येईल आणि जो काय टॉर्क आहे तो मॅक्झिमम येईल. म्हणजे पहा इट इज द व्हॅल्यू ऑफ स्लिप ऍट विथ मॅक्झिमम टॉर्क म्हणजे Tmax काय होईल प्रोड्यूस होईल. S इज इक्वल टू Sm इज इक्वल टू R2 अपॉन X2. ठीक आहे. Above expression shows that maximum value of slip means Smax at which maximum torque Tmax is produced. म्हणजे आपल्याला माहिती आहे टॉर्कच्या इक्वेशन मध्ये टॉर्क डायरेक्टली बसलं कशाला आहे S ला प्रोपोर्शनल आहे. पहा स्लिप जास्त टॉर्क जास्त तयार होतो. म्हणजे स्लिप कधी जास्त असेल ज्यावेळेस जो काय रोटरचा रेजिस्टन्स आणि रोटरचा रिॲक्टन्स काय असेल ज्यावेळेस इक्वल असतील सेम असतील त्यावेळेस स्लिप काय येईल मॅक्झिमम येईल. त्यावेळेस टॉर्क काय होईल मॅक्झिमम तयार होईल. म्हणजे S इज इक्वल टू Sm S मॅक्स इज इक्वल टू R2 अपॉन X2. ठीक आहे. याला परत समजून घेऊया आपण. हे आपल्याला कंडिशन फॉर मॅक्झिमम टॉर्क काढायची आहे थ्री फेज इंडक्शन मोटर मधले. त्यासाठी आपल्याला जे टॉर्क इक्वेशन आहे रनिंग कंडिशनचं डिफरन्शिएट करावं लागणार आहे विथ रिस्पेक्ट टू स्लिप म्हणजे dt अपॉन ds इज इक्वल टू 0. म्हणजे वी नो दॅट टॉर्क इक्वेशन अंडर रनिंग कंडिशन काय आहे ते आपण बघितले. टॉर्क इज इक्वल टू K S R2 अपॉन काय आलेलं आहे R2 अपॉन पहिल्या ब्रॅकेटमध्ये R2 स्क्वेअर प्लस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये SX2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर हा जो आहे न्यूमरेटरला पण स्लिप आहे डिनॉमिनेटरला पण स्लिप आहे. आपण कशाचं डिफरन्शिएट करतोय विथ रिस्पेक्ट टू स्लिप. म्हणजे स्लिप न्यूमरेटरला पण आहे आणि डिनॉमिनेटरला पण आहे. म्हणजेच हा जो आहे डेरिव्हेटिव्हचा u अपॉन v रूल आहे. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू v इज इक्वल टू v du अपॉन dt मायनस u dv बाय dt अपॉन v स्क्वेअर. ह्या केसमध्ये म्हणजे ह्या केसमध्ये u काय आहे न्यूमरेटर तो किती आहे Ks E2 स्क्वेअर R2 आणि v काय आहे R2 स्क्वेअर प्लस ब्रॅकेटमध्ये दुसऱ्या SX2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. टाकले आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू. ठीक आहे. मग आपल्याला सिम्प्लिफाय केलं. सिम्प्लिफाय केल्यानंतर काय होईल हे संपूर्ण डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0 म्हटलंय. म्हणजे हा जो पार्ट आहे इकडे तिकडे गेला मल्टिप्लाय होईल. म्हणजे या ठिकाणी काय आलंय याचं डेरिव्हेटिव्ह काय आलंय याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय ds 1 आलं. म्हणजे K E2 स्क्वेअर R2 इथं पहा K E2 स्क्वेअर R2 आणि इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ R2 स्क्वेअर 0 SX2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणजे काय S स्क्वेअर आणि X2 चा स्क्वेअर ते काय आलेलं आहे ट्वाइस S इंटू X2 चा स्क्वेअर इक्वल टू 0. सिम्प्लिफाय करत गेलो आपण या ठिकाणी पहा हा पूर्ण पार्ट आपण राईट साईडला घेतला इक्वल टू साईनच्या बरोबर. म्हणजे इथं K आणि हा K कॅन्सल होईल. या ठिकाणी E2 आणि या ठिकाणी E2 काय होईल कॅन्सल होईल. या ठिकाणी R2 आणि ह्या ठिकाणी R2 काय होईल कॅन्सल होईल. प्रत्येकाला इथं S राहतोय म्हणजे इथं S इंटू 2S किती आलाय हा ट्वाइस S स्क्वेअर आलाय इंटू X2 चा स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे इकडे काय आलंय फक्त R2 स्क्वेअर प्लस हा SX2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे S स्क्वेअर इंटू X2 स्क्वेअर आलेला आहे. हा 2S स्क्वेअर X2 स्क्वेअर आपण लेफ्ट साईडला घेऊया तो मायनस झालाय. म्हणजे -2 मधून एक x स्क्वेअर x2 वजा केलाय आपल्याला भेटला R2 स्क्वेअर मायनस x स्क्वेअर x2 स्क्वेअर. तो शिफ्ट केला आपण राईट साईडला इक्वल टू आलाय R2 इक्वल टू x स्क्वेअर x2 स्क्वेअर. x स्क्वेअर ची व्हॅल्यू पाहिजे आपण R2 स्क्वेअर आपण x2 स्क्वेअर दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेतलं आपल्याला भेटला S इज इक्वल टू R2 x2. म्हणजे दोन्ही जर इक्वल असतील R2 आणि x2 म्हणजे रोटरचा रेजिस्टन्स आणि रोटरचा रिॲक्टन्स रनिंग कंडिशन मध्ये ज्यावेळेस ते इक्वल येतील त्यावेळेस स्लिप मॅक्झिमम असेल आणि त्यावेळेस टॉर्क काय असेल मॅक्झिमम असेल. ठीक आहे. आता मॅक्झिमम स्लिप और Sm और S max इट इज डिफाइंड ॲज दी हा जो काय आहे काय रेशियो ऑफ रोटर रेजिस्टन्स टू रोटर रिॲक्टन्स ऑफ रिस्पेक्टिव्ह पर फेज अंडर रनिंग कंडिशन. मॅक्झिमम स्लिप म्हणजे काय S म्हणजे Sm म्हणजे काय रोटर रेजिस्टन्स टू रोटर रिॲक्टन्स पर फेज. पण ही कंडिशन कधी येते रनिंग कंडिशन मध्ये. ओके. आता एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम टॉर्क आपल्याला माहिती आहे टॉर्क इक्वेशन अंडर रनिंग कंडिशन काय आहे Ks E2
R2 R2 स्क्वेअर प्लस SX2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आपल्याला माहिती आहे S ची व्हॅल्यू काय आहे, SM R2 आपण X2. ज्या ठिकाणी स्लिप आहे त्या ठिकाणी R2 आपण X2 टाकायची. टाकली तर टी मॅक्स कसा येईल मग K इंटू इथे आहे R2 आपण X2 E2 स्क्वेअर R2 स्क्वेअर प्लस इथे काय आहे SX2 ब्रॅकेटचा स्क्वेअर R2 आपण X2 आलेला आहे या ठिकाणी. जो काय आहे काय आलेला आहे K R2 इंटू R2 म्हणजे R2 स्क्वेअर इंटू E2 स्क्वेअर आणि डिवाइड बाय X2 पाहिलं. आणि इथं काय येईल R2 स्क्वेअर इथला X2 आणि इथला X2 कॅन्सल होईल म्हणजे इथं परत R2 चा स्क्वेअर आलेला आहे. म्हणजे आपल्याला भेटलेला आहे K R2 स्क्वेअर इंटू E2 स्क्वेअर आणि हा आपण डायरेक्ट काय घेतलाय R2 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर 2R2 स्क्वेअर झाला इंटू हा डिनॉमिनेटर घेतला आपण X2. ओके म्हणजे आपण सिम्प्लिफाय केलंय R2 स्क्वेअर कॅन्सल. त्यानंतर पहा काय भेटलं आपल्याला K E2 स्क्वेअर आपण ट्वाइस X2 भेटलंय. पहा काय भेटलं आपल्याला K E2 स्क्वेअर आपण ट्वाइस X2 म्हणजे हे काय आहे एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम टॉर्क. R2 स्क्वेअर कॅन्सल झालाय पहा या ठिकाणी म्हणजे काय राहिलं डिनॉमिनेटरला K इंटू E2 स्क्वेअर डिनॉमिनेटरला R2 स्क्वेअर याला काय झालंय 2 इंटू X2 राहिलं फक्त काय आहे 2 इंटू X2. ठीक आहे आपण आज कंडिशन फॉर मॅक्झिमम टॉर्क बघितली आणि मॅक्झिमम स्लिप बघितली त्यानंतर एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम टॉर्क बघितलेलं आहे. सर्वांनी नोटबुक घेऊन पूर्ण करायचंय. मी आधी सांगितलं होतं डेरिव्हेटिव्हचा पार्ट आहे थोडासा कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. ठीक आहे काय डाऊट असतील तर विचारून घ्या. पुन्हा एकदा रिव्हिजन घेऊया. मॅक्झिमम टॉर्क कसा काढतो आपण हा पण रनिंग कंडिशन मध्ये येतो म्हणून आपण रनिंग कंडिशनचं एक्सप्रेशन लिहिलंय. आपल्याला माहिती आहे स्लिप ज्यावेळेस मॅक्झिमम असेल त्यावेळेस टॉर्क काय असेल मॅक्झिमम असेल कारण काय इथं टॉर्क डायरेक्टली असेल टू काय इथं स्लिप आहे म्हणजे स्लिप जास्त टॉर्क जास्त. कंडिशन काय आपण फाइंड केली आपण S इज इक्वल टू SM इज इक्वल टू R2 आपण X2 टाकली आपण व्हॅल्यू काय टाकली की ज्या ठिकाणी स्लिप आहे त्या ठिकाणी R2 आपण X2 टाकला ही व्हॅल्यू सिम्प्लिफाय केलं हे डिनॉमिनेटर या ठिकाणी X2 आणि हा X2 काय होईल कॅन्सल होईल म्हणजे R2 स्क्वेअर झालाय इथं पण R2 स्क्वेअर इथं काय आलाय K R2 हा R2 आणि हा R2 चा स्क्वेअर होईल इंटू E2 स्क्वेअर आपण X2 आलाय पहा सिम्प्लिफाय केलं आपण रिअरेंज केल्यानंतर K R2 स्क्वेअर E2 स्क्वेअर आपण ट्वाइस R2 स्क्वेअर प्लस इंटू X2 आलेलं आहे म्हणजे इथं R2 स्क्वेअर कॅन्सल होईल आपल्याला भेटलं K E2 स्क्वेअर आपण ट्वाइस X2 पण ह्या ठिकाणी आपण S च्या ऐवजी काय टाकलंय R2 आपण X2 म्हणून हा टॉर्क काय आहे मॅक्झिमम टॉर्क आहे म्हणून आपल्याला हे क्वेश्चन भेटलं तर T max इज इक्वल टू K E2 स्क्वेअर आपण ट्वाइस X2 मिळालेला आहे. ठीक आहे डाऊट असेल तर विचारून घ्या. मी मीटिंग रेकॉर्डिंग स्टॉप